हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। कृषी कर्जमाफीचा पहिला टप्पा सक्रिय। पहिल्या टप्प्यात लाभार्थी जिल्हा बँकेचे 7.5 लाख शेतकरी होणार लाभार्थी। मोदींचा हात धरून पवार भेटीला पंतप्रधान कार्यालयात। दिल्लीत मोदी विरोधी घडामोडी घडत असताना झाली दोन नेत्यांची भेट। घराबाहेरच्या आंदोलनात राज ठाकरे सहभागी। मुंबईत कालपासून जागोजागी विद्यार्थी आंदोलन। दादरसह चेंबूरमध्ये सीजेपीच्या आंदोलनासाठी ठाकरे बंधू उतरले। अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे पोहोचले पोलीस ठाण्यात। राहुल गांधींचा हल्लाबोल सुरूच। गांधींनी मागितला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। राहुल गांधींना आंदोलनाच्या आडून घातपात घडवायचा होता। एकनाथ शिंदे यांचा गांधींच्या आंदोलनावर पलटवार। दिल्लीत जाऊन उद्धव ठाकरे यांनी दिला इशारा। सरकार विरोधामध्ये 12 वर्षांचा असंतोष उफाळला। दिल्लीत मोदी आणि शाह यांच्या विरोधात केलं ठाकरेंनी भाष्य। मोदी सरकारच्या निषेधार्थ खासदारांनी घातला गणवेश। काळे कपडे घालून संसदेत आले काँग्रेसचे खासदार। मनोज जरांगे झुरळांच्या पाठीशी। जंतर मंतर सोडू नका, जरांगे यांचा सल्ला। काँग्रेसचं आंदोलन चर्चेमध्ये येतात झुरळांचे पाठीराखे घटले। सीजेपीच्या आंदोलनातून अनेकांचा काढता पाय। जंतर मंतरवरील गर्दीला ओहोटी। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याविरोधात काँग्रेस आक्रमक। नागपुरात काँग्रेसचं जोरदार आंदोलन। काँग्रेस विरोधात भारतीय जनता पार्टीची राज्यभरामध्ये आंदोलनं। मुंबई आणि नाशिकमध्ये काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर जमले भाजपाचे कार्यकर्ते। अजित पवार यांची आज पहिली पुण्यतिथी। कुटुंबीय भावूक, वाहिली श्रद्धांजली। दिवंगत अजित पवार यांना मान्यवरांचं अभिवादन। महाराष्ट्रात आजपासून महाआरोग्य शिबिर। देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं साधलं निमित्त। विदर्भामध्ये पावसाची रिमझिम हजेरी। पिकांना नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा। खामखेडा शिवारात भर दुपारी बिबट्यांचा संचार। मांगबरी डोंगर परिसरात 3 बिबट्यांचं नागरिकांना दर्शन। महाड शहरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। करंजखोल रस्त्याला नदीचं रूप। आदिवासी भागामध्ये एसटीची दुरवस्था कायम। नाशिकच्या गळक्या एसटीतून प्रवाशांचा प्रवास। बसमध्ये छत्री उघडून बसायची आली वेळ। कृष्णेची पाणी पातळी वाढली। संततधार पावसामुळे ही पाणी पातळी आणखी वाढण्याचा इशारा। आसपासच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। गुजरातमधील पावसाचा पश्चिम रेल्वेला मोठा फटका। वापी पारडीच्या दरम्यान रेल्वे रुळालगतचा भराव खचला।